कपिला या सूरश्रेष्ठा गाव हा सर्वेषु पूजिता पुण्यम तीर्थम च या नित्यम गवाम सेवाम करोति यहा। या सुभाषिताचा अर्थ कपिला गाय ही श्रेष्ठ गायींपैकी एक आहे आणि सर्वत्र पूजनीय आहे। ती पुण्य आणि तीर्थाचे प्रतीक आहे। जो तिची सेवा करतो तो मोक्ष प्राप्त करतो। अतिशय दुर्मिळ कपिला गायीचे गोमय वेदामध्ये आणि धर्मग्रंथात अत्यंत पवित्र मानले गेले आहे। कर्मकांड, होम आणि यज्ञाच्या शुद्धीसाठी त्याचा उपयोग अनिवार्य आहे। गोमय फक्त धार्मिक महत्त्वाचेच नाही तर त्याचे औषधीय आणि पर्यावरणीय लाभही आहेत। कपिला गाय आणि तिचे गोमय हे केवळ धार्मिक विधींचा भाग नसून पर्यावरण आणि आरोग्यासाठीही अत्यंत उपयोगी आहे। त्यामुळेच गायींचे रक्षण आणि संवर्धन ही भारतीय संस्कृतीतील एक अद्वितीय प्रतीक आहे, जी पवित्रता, संपन्नता आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानली जाते। कपिला गायीचे नाव कपिला ऋषींच्या नावावरून आले आहे, जे भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी एक होते। गायीचे पावित्र्य, औषधीय महत्त्व आणि धार्मिक महत्त्व यामुळे अन्य देशी गायींपेक्षाही तिला भारतीय संस्कृतीत पूजनीय स्थान प्राप्त आहे। कपिला गायीचा उल्लेख वेद, पुराणे आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो। ऋग्वेदामध्ये कपिला गायींना अज्ञा म्हणजे न मारण्याजोग्या असे म्हटले आहे आणि त्यांना संपत्ती व पवित्रतेचे प्रतीक मानले गेले आहे। यजुर्वेदामध्ये गाओ मे मातरहा असे म्हटले आहे, ज्याचा अर्थ आहे गायी माझ्या मातेप्रमाणे आहेत। तर अथर्ववेदामध्ये गायींना पृथ्वीवरील अमृत मानले आहे। कपिला गाय ही कामधेनू म्हणजेच सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय अशा दिव्य गायींच्या वंशजांपैकी मानली जाते। तिच्या पवित्रतेचे महत्त्व पुराणांमध्ये अधोरेखित केले आहे। कपिला गायीला हिंदू धर्मामध्ये विशेष पूजनीय मानले जाते। तिचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांना पंचगव्य म्हणून अतिशय पवित्र मानले आहे। कपिला गाय जैविक शेतीसाठी उपयुक्त असून तिच्या शेण व मूत्राचा वापर पर्यावरणपूर्वक खत आणि औषध तयार करण्यासाठी होतो। कपिला गाय जैविक शेतीसाठी उपयुक्त असून तिच्या शेण व मूत्राचा वापर पर्यावरणपूर्वक खत, औषधे तयार करण्यासाठी होतो। कपिला गाय ही भारतीय संस्कृतीतील पवित्रतेचे मूर्त स्वरूप आहे। तिचे नाव कपिल ऋषींच्या तपोबल, तत्वज्ञान आणि दैवितेशी जोडले गेले आहे। गायीचे रक्षण आणि संवर्धन केल्याने एक धार्मिक कर्तव्यच पूर्ण होत नाही तर समाज, पर्यावरण आणि आध्यात्मिक उन्नती साधली जाते। कपिला गाय ही भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे एक तेजस्वी प्रतीक आहे। आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीचे जतन करणे हे आपली एक प्रकारे देशसेवाच आहे। हरे कृष्णा, मी सचिन ऋषी कृषी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो, जिथे आम्ही शेती, पर्यावरण आणि गोवंश संवर्धनाशी संबंधित प्रेरणादायक कथा आपल्यासमोर मांडतो। आजचा आपला व्हिडिओ एका अद्भुत योगायोगाची आणि एका प्रेरणादायी कुटुंबाची कहाणी आहे। ही कहाणी आहे केसरकर परिवाराची, ज्यांनी देशसेवेचा महान वारसा जपला आहे। गडिंग्लज तालुक्यातील महागावपासून जवळच उंबरवाडी येथील श्री भरमा केसरकर 1971च्या भारत-पाक युद्धात आपल्या मातृभूमीचे संरक्षण करणारे एक धैर्यशील सैनिक। त्या ऐतिहासिक युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता, जिथे त्यांनी शौर्य, समर्पण आणि देशभक्तीची नवी परिभाषा लिहिली। त्यांच्या या कर्तृत्वाचा वारसा पुढे नेला त्यांचे चिरंजीव माजी सैनिक श्री उत्तम केसरकर यांनी। चला तर मग आज त्यांच्याशी आपण मस्त गप्पा मारूया। मेजर नमस्कार। नमस्कार। ऋषी कृषी चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण तुमच्या फार्म हाऊसवरती, तुमच्या घरी आम्ही आलोय। मला खरोखर बरं वाटतंय, खूप आनंद झाला तुमची गाय बघून, कपिला गाय बघून, तुमची गौरी बघून। तर वातावरण खूप सुंदर आहे
नमस्कार. सर्वप्रथम मी तुमचं आमच्या घरामध्ये, आमच्या शेतामध्ये आणि ह्या स्वच्छ सुंदर अशा वातावरणामध्ये, कपिलाच्या सानिध्यामध्ये, गौरीच्या सानिध्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. फार छान निसर्गरम्य वातावरण आहे. हो, नशिबान आहे तुम्ही, खरंच नशिबान आहे. पूर्वजांची पुण्याई आम्हाला मिळाली. माझा सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न असा असणार आहे, तुम्ही सगळं म्हणजे तुमचं बालपण आणि बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या इथं नक्की तुम्ही घालवल्या असणार आहेत, पण तुम्हाला सैन्यातच जावंसं का वाटलं? मला देश सेवा करायची सुरुवातीपासूनच म्हणजे लहानपणापासूनच आवड होती. आणि आवड होती म्हणजे रक्तामध्येच आमच्या असल्यासारखंच म्हणावं लागेल. कारण वडील होते आर्मीमध्ये, सेवा करून आले. 1971 भारत पाक युद्ध पण त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्याच्यानंतर त्यांचे जे किस्से जे सांगत होते लहानपणापासूनच आम्ही त्या सानिध्यामध्ये म्हणजे त्या वातावरणामध्येच आम्ही हे झालो. म्हणजे तेव्हापासूनच मला असे आवड निर्माण झाली की केली तर देश सेवाच करायची, दुसरी काहीही करायची नाही. जशी सेवा करून आलेला आहे हा देश सेवा, तशीच मला पण करायची आहे देश सेवा. आणि त्यांच्या जे त्यांनी हे केलं म्हणजे देश सेवा केली, त्यांचे जे किस्से होते, त्यांचा अनुभव होता, त्या अनुभवातून मला म्हणजे प्रेरणा मिळाली आणि मी देश सेवा करायचं ठरवलं. मेजर, वडील आपले म्हणजे बाबा साधारण 22 वर्ष देश सेवा करून आले. तुम्ही 17-18 वर्ष देश सेवा करून आला. काय या म्हणजे भारत पाकिस्तान 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सक्रिय सहभाग बाबांचा होता. काही दुखापत वगैरे किंवा तुम्हाला सुद्धा तुम्ही देश सेवा करत असताना तुम्हाला काही कटू अनुभव वगैरे काय? नाही, बाबांनी जे भारत पाक युद्ध जे हे करून आले त्याच्यामध्ये त्यांना काही दुखापत वगैरे काय झाली. मी 17 वर्ष जी सर्व्हिस केली त्याच्यामध्ये मी सुखरूप तुमच्या समोर बसलेला आहे. देवाची कृपाच म्हणायची की देव पाठीशी असल्यामुळे सुखरूप पूर्व पुण्य. तुम्ही रिटायर्ड होऊन किती वर्ष झाली? मी 2003 ला भरती झालो. 2020 डिसेंबर रिटायरमेंट घेतली. तेव्हापासून आपल्या घरीच राहायचं ठरवलं. समाजसेवा करायची. तुम्हाला ऑफर वगैरे होत्या? हा, ऑफर भरपूर. तरी सुद्धा तुम्ही ते सोडून घरी थांबला? म्हणजे समाजसेवेची तुम्हाला मूळची आवड आहे? हो हो, मला समाजसेवा. मेजर, निवृत्तीनंतर सध्या तुमचं कसं शेड्यूल आहे आणि काय काय करता? निवृत्तीनंतर आता तुमच्या सोबतच आपण समाजसेवा करत आहे. आपल्या ऋषी कृषी चॅनेलच्या माध्यमातून आपण आहेच, आम्ही समाजसेवा केलेलीच आहे. ह्या 3 वर्षामध्ये आपण सीडबॉलचं संकल्पन केलेला होता, सीडबॉल राबवला होता. शाळेमध्ये गडिंग्लज तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण सीडबॉलची राबवली आहेच. गायरान असू दे किंवा माळरान हे ठिकाणी आपण गोळी केले होते विद्यार्थ्यांच्या मदतीनं आपण ते राबवलंच आहे. पहिल्या वर्षी आपण 1 लाखाचा संकल्प केला होता, तो 1 लाखच्या प्लस झाले. दुसऱ्या वर्षी आपण 2 लाखाचा केला होता. तुम्हाला माहितच आहे प्रेक्षकांना काय प्रेक्षकांसाठी मी म्हणूनच तुम्हाला हे करतोय, मी सांगा ते समजू दे. दुसऱ्या वर्षी पण आपण राबवला होता सीडबॉल. दुसऱ्या वर्षी 2 लाखाचा आपण संकल्प केला होता, ते 2.25-2.5च्या आसपास आपला आकडा गेला होता. तिसऱ्या वर्षी आपण राबवला. तिसऱ्या वर्षी आपण 3 लाखाचा संकल्प केला होता, पण तो 3.5-4च्या आसपास गेला. तुम्हाला माहितच आहे, आपण सोबतच हे केलं. प्रेक्षकांना मी थोडक्यात सांगू इच्छितो, तर आपण सीडबॉल संकल्पना जी राबवली होती त्याच्यासाठी आपण स्पेशल एपिसोड एक मेजर आपण नक्की करू. नक्कीच आपण ते आपण पब्लिश करायला काय हरकत नाही. आपण जी काम करायला लागलोय तर ती सीडबॉल संकल्पना फार सुंदररित्या आपण गडिंग्लज तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती राबवली होती. आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये साधारण आपण 150 शाळा आपण केल्या होत्या. 150 शाळांना आपण ते कॅम्पेन केलं होतं, स्पेशल कॅम्पेन राबवलं होतं. मेजरांनी फंडिंग केलं होतं या कामाला आणि संकल्पना आपल्या दोघांची त्यामध्ये होती आणि आपण दोघांनी मिळून एफर्ट्स घेतले. आपले मित्रपरिवार सुद्धा होता, आणखी बऱ्याच लोकांनी आपल्याला सक्रिय सहभाग दिला. त्यांचंही सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी, म्हणजे कुणाचं नाव आपण आता घ्यायचं अवघड होईल कारण बरीच लोकांचा सहभाग होता, सगळ्या शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा गडिंग्लज तालुक्यामध्ये सगळ्यांचा सहभाग फार उत्कृष्ट मिळाला आपल्याला आणि ते आपल्याला काम पुढे चालवायचं आहे. त्याच्यासाठी आपण स्पेशल एपिसोड करू. पण मेजर, मला काय म्हणायचं आहे, आपण हे सगळं करत असताना गायीकडे कसं काय वळलो?
गायिका आता तुम्हाला माहितच आहे, आपण एक 7-8 महिने झालं आपण ह्याचं खिलार गाईचं किंवा देशी गाईचं कोणतीही गाय माझ्या पहिला तुम्ही गाय आणलेली आहे. होय, ऑगस्ट मध्ये माझी गिर गाय आहे, अभिनंदन करतो. ऑगस्ट मध्ये राधा गाय मला मिळाली. राधा गाय मिळाली. तुम्ही बहुतेक राधानगरीवरून आणलं होतं. राधानगरीवरून राधा आणली. बरोबर. तुमचं शहरामध्ये राहून पण तुम्ही गायीचं हे केलं आणि तुमच्या मधूनच मी हे घेतलेलं आहे. काय म्हणतात, प्रेरणा तुमच्या मधूनच मी प्रेरणा घेतली. नाही, माझ्यापासून प्रेरणा म्हणण्यापेक्षा आपल्या दोघांच्याही संकल्पनेतून किंवा आपला अभ्यास, आपली चर्चा जी होते, आपण विचार विनिमय जे करतो, आपल्या दोघांचे जे विचार आपले जुळले, त्याच्यानंतर आपण ते समाजकार्य असो किंवा आपण देशी गायीकडे वळलो. आपण देशी गाय आपण दोघांच्या ह्याच्यात मधून देशी गायचा वंश वाढला पाहिजे किंवा देशी गाय एकतरी देशी गाय आपल्या घरामध्ये असावी. त्याचं गोमूत्र असू दे किंवा शेण असू दे किंवा दूध, ताक, तूप, बरोबर, हे सगळ्या गोष्टी आल्यात. आणि गाय घरामध्ये असली तर ती एक वेगळीच ऊर्जा देते. बरोबर. आणि घरामध्ये गाय असली तर ते खरोखरच लक्ष्मीचं वास्तव्य असल्यासारखं आहे. सानिध्यात आपण जर असलो, गायीच्या सानिध्यात, देशी गायीच्या सानिध्यामध्ये मेजर आपण नेहमी चर्चा करतो. तिच्या डोळ्यामध्ये एक करुणा अशी आपल्याला बघायला मिळते. तो आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेताना सांगायला प्रेक्षकांना काय हरकत नाही. तिच्या डोळ्यामध्ये अशी प्रचंड प्रेरणा मिळते, बघायला करुणा मिळते की अथक, म्हणजे एक वेगळा असा अनुभव आपण ते शब्दात व्यक्त नाही करू शकत. अति दुर्मिळ योग आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि कपिलाचे डोळे सुद्धा आपल्या इतके सुंदर डोळे आहेत. आता तुम्ही सकाळपासून तिच्या सानिध्यामध्ये आहेत. फार सुंदर नजर आहे तिची. आता 4:30-5 वाजले सकाळपासून तिच्या सानिध्यामध्ये तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे आणि मी गेली 15 वर्ष अनुभवतो. मला अजूनही आठवतंय, मला आपल्याला आपण चौकशी करत होतो तालुक्यामध्ये, सगळीकडे इकडे तिकडे आपण चौकशी करतो. बऱ्याच मित्रांच्याकडे आपण निरोप वगैरे ठेवले होते की आपण हे सगळे चर्चा करत असताना आपण सगळीकडे निरोप वगैरे दिले होते, चौकशी करत होतो गाय पाहिजे म्हणून. दरम्यान ऑगस्टच्या दरम्यान मला जेव्हा गाय मिळाली त्याच्यानंतर सुद्धा आपले प्रयत्न चालूच होते. तुमच्यासाठी सुद्धा गाय पाहिजे होती. तर योगायोगानं आपल्याला कुणाकडून, तुमच्याच एका मित्राकडून निरोप मिळाला. काखेत कळसा आणि गावाला वळसा असातला तो प्रकार झाला. तुमच्याच मित्राकडून कसा तुम्हाला निरोप आला तुम्ही सांगा प्रेक्षकांना आता तुमच्या शब्दात. माझाच मित्र, महागावचाच, माझा क्लासमेटच, योगायोगानं त्याला मी घरी बोलवलं होतं आणि त्यानं स्वतः सांगितलं की मी पण गायी गोटा केलेला आहे, तुझ्याकडे कोणत्या कोणत्या गायी आहेत? खिलार आहे, म्हशी पण आहेत बोलला. गायी आहेत, मग कोणत्या कोणत्या गायी आहेत, मला फोटो जर असं पाठव. तो म्हणाला की मला माझी एक गाय द्यायची आहे, घरी जा आणि लगेच म्हटलं फोटो पाठव. त्याने फोटो पाठवल्यानंतर मी बघितल्या मला त्या प्रेमातच पडलो. असं झालं. मला वाटतं महिनाभर झाला असेल, 22 किंवा 23 डिसेंबर आता परवाच्या डिसेंबरच्या तुम्ही फोटो टाकलात आणि लगेच मी निघालो आणि आपण मला वाटतं ताबडतोब गेलो. आणि ती गाय ज्या दिवशी आपण बघायला गेलो, प्रेक्षकांना सांगायला काय हरकत नाही, म्हणजे त्यांच्यासाठीच हे सगळं चालू आहे. गाय ज्या दिवशी आम्ही बघायला गेलो त्या दिवशी आपल्याला ती जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आपली लक्ष्मी, तिचं नामकरण आपण लक्ष्मी असं केलं, तर ती जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. इतकी जबरदस्त चपळ होती ती. आमच्या 2 व्हीलर ज्यात आपण पार्क केलं होतं, आम्हाला भीती वाटली की आपली गाड्या ती पाडून घालणार अशी परिस्थिती करते काय असं वाटायचं. होय 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 होय. तर तिचा तो चपळपणा बघून अजूनच आपण प्रेमात पडलो. एकतर आपल्याला दुर्मिळ अशी कपिला गाई नशिबात आणि ताबडतोब मग पुढे तुम्ही तिचा व्यवहार केला. हो, दुसऱ्या दिवशीच विकतच दिली का त्यांनी? हो, त्याला मी तू आता एवढे दिवस बाळगला आहेस, त्याच्यावरती खर्च केला आहे. बरोबर, 5,100 रुपये दिले आणि घेऊन आलो. मग त्याच्या बघा नशीब कसं असतं. गेलो होतो कपिला आणायसाठी, बरोबर, आणि त्याच्यासोबत मला स्वर्ण कपिला पण त्याच्यासोबत कपिला घेऊन. नशिबानच आहे होतं मेजर. कपिलाच मिळणं मुश्किल आहे. तिथे तुम्हाला 2 मिळाल्या. एक श्वेत कपिला मिळाली, सॉरी एक कृष्ण कपिला मिळाली आणि एक सुवर्ण कपिला मिळाली. फार सुंदर योग आहे, दुर्मिळ योग आहे, अति दुर्मिळ. दोन्हींना पण घेऊन आलो मी घरी आणि आणल्यापासून मी 15 दिवस झाले स्वतःला सांगायला काय हरकत नाही. 15 दिवस मी त्यांच्या सानिध्यामध्ये माझा वेळच कसा जातो हे समजत नाही. मग अशी लोक वगैरे तुमच्याकडे आली होती? हो, येतात. ही नेहमी भेटत येतात, बघायला येतात. आणि खास करून शेतामध्ये असल्यामुळे कोणी जरी आलं पाहुणे वगैरे आणि वेळ काढून येतात भेटायला. आता तिचं वय किती आहे?
तिचं साधारण 2 वर्ष आहे. बरोबर. म्हणजे अजून माझावर वगैरे जायला उशीर आहे. अजून उशीर आहे. तिचं डिवॉर्मिंग वगैरे केलेलं आहे. परवा मी आणल्यानंतर मी केलेलं आहे. लक्ष्मीला तिच्या आईपासून आपण पहिल्यांदाच इकडे आणलं, म्हणजे पहिल्यांदाच ती वेगळी झाली, दूर झाली. तर ती इथं रममान होताना किंवा आता तुमच्याकडे इथं सेटल होताना काय तुम्हाला त्रास जाणवला किंवा काय तुमचा अनुभव आहे? नाही, त्रास तर त्यांना होताच, मला जाणवत होता त्रास. पण त्यांना थोडस माया करणे किंवा त्यांना म्हणजे आपलंच करणं हे म्हणजे आईची या मायेपासून दूर झाली. बरोबर. पण त्यांना थोडीशी माया द्यावीच लागेल ना. बरोबर, साहजिक. मग त्यांना मी थोडस काहीतरी खायला घेऊन जायचं, थोडस पाठीवरून हात फिरवायचा, थोडस त्यांना खायला द्यायचं, असं करून थोडस. पण मी स्वतः पाहिलेलं आहे, त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होते गेले 8 दिवस. नाही, तिच्या डोळ्यात पाणी येते तुम्ही बघितलंय, पण तुमच्या डोळ्यात पाणी मी आता बघायला लागलोय. बरोबर. अतिशय भावनिक प्रसंग होता. भावनिक होता. त्यामुळे तुमची अजून अटॅचमेंट चांगली झाली. त्या दोघी सख्या बहिणीच आहेत? हो, सख्या बहिणी. एकाच गाईच्या दोन्ही? एकाच गाईच्या. बरोबर. तुम्ही सांगा, तुम्ही आपली चर्चा पण झाली की छोटी फार ओरडायला लागली गौरी. हो, मी बोललोच होतो तुम्हाला. म्हणजे मला फार म्हणजे दुःख वाटत होतं की म्हणजे तिचा त्रास जो होत होता ते मला बघवत नव्हता. म्हणजे बाबा ही आईपासून दूर झाली आणि आपण म्हणजे मला कुठेतरी पाप केलंय असं कुठेतरी मला जाणवत होतं. मी तुम्हाला बोललो पण. होय, आपली चर्चा झाली होती त्याप्रमाणे. पण 1-2-3 दिवस झाल्यानंतर माझा लळा लागला तिला आणि तिचाही लळा मला लागला. आणि आता म्हणजे मी ती कुठं जाईल तिकडे माझ्या पाठीमागून येते. दोन्ही पण येतात. नाही, त्या आज आपण प्रेक्षकांनी पण बघितले कशा पद्धतीने तुम्ही लळा लावला आणि कशी तिची अगदी मनापासून अंतःकरणापासून तिची सेवा करायला लागलाय. बघताना फार सुंदर वाटते. समाजामध्ये आता जी परिस्थिती देशी गायींच्या बद्दल आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता समाजामध्ये कसं आहे, लोकांनी जास्त दूध म्हणजे इन्कमच्या पाठीमागे लागून देशी गायीचं वंशच म्हणजे हे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. एचएफ आलेली आहे की 8, 10, 15, 20 लिटर दूध देते. बरोबर. आणि त्याच्यातून देशी गायींचं जे हे आहे लुप्त होत चाललंय. मी प्रेक्षकांना आव्हान करू इच्छितो की एक तरी देशी गाय आपल्या घरी ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच्या घरी एक देशी गाय जरूर पाळावी. जिथं देशी गायीचं वास्तव्य आहे तिथं लक्ष्मीचं वास्तव्य हे असणार. आणि घरामध्ये जी शांती असते गाय असल्यामुळे ते समाधान ते एक वेगळंच असतं. बरोबर. तुम्ही अनुभव घेताय, मी अनुभव घेतलेला आहे स्वतः आणि तुम्हीही घेतलेला. बरोबर. मला तो लहानपणापासूनच मला प्राण्यांचा फार ओढा आहे. हो, ते आता मी गेले 2-3 वर्ष मी बघतोच आहे. तुमच्या याच्यातूनच म्हणजे आपण आता सध्या म्हणजे त्याच्यावरती आपण स्पेशल एक एपिसोड घेणार आहोत. आपल्या गडिंग्लज तालुक्यामध्येच एक औरनाळ म्हणून गाव आहे, तुम्हाला माहितीच आहे. तिथं सुद्धा एक रावसाहेब बागी म्हणून आहे. तर त्यांच्याविषयी त्यांच्या घरच्या एका गायीने 2 वासरांना, जुळ्या वासरांना जन्म दिलाय. तर त्या विषयावरती आपण एपिसोड पाठोपाठ तुमच्या ह्या एपिसोड नंतर घेणार आहोत. बऱ्याचशा देशी गायींच्यावरती आपण त्याच्यावरती एपिसोड बनवणार, एका पाठोपाठ एक सलग देणार आहोत. सोबतच आपण निसर्गासाठी केलेलं काम आणि या सगळ्या गोष्टी आपण निश्चितच प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपण या कृषी चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. सेंद्रिय शेती असेल, आपल्या निसर्गासाठी जी कामं असतील, निसर्ग संवर्धनासाठी जी कामं असतील ती सगळीच आपण प्रेक्षकांसमोर दाखवणार आहोत. तर समाजामध्ये आता सध्या देशी गायी ज्या नष्ट केल्या जातात त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि तुम्ही काय संदेश द्याल? देशी गायीचं बोलायला गेलं तर देशी गाय हे देवानं दिलेलं एक वरदानच आहे, आशीर्वादच आहे. ते आपण आशीर्वाद समजून घेतला पाहिजे आणि गायीची सेवा केली पाहिजे. त्याचं गोमूत्र असू ते औषधीच आहे. शेणीचं जरी आपण हे करून जरी त्याचं संध्याकाळच्या वेळेला जर आपण घरी हे केलं तरी ते म्हणजे पॉझिटिव्ह येण्याचं. बरोबर. आणि त्याप्रमाणेच आपण केलं पाहिजे. गोवंश हे आपण संवर्धन केला पाहिजे. मग तुम्ही आता सध्या कपिलाचा जो गोठा आपण बघितला, तुम्ही आता नवीन पायाभरणी पण तिथे पायाभरणी म्हणजे पाया वगैरे काढून ठेवलेला आहे. तर गोठा वगैरे नवीन तुम्ही करणार आहे? हो, नवीन करणार. आपण चर्चा केल्याप्रमाणे मी गोठा करणारच आहे. मेजर त्या कपिला म्हणजे आपल्या लक्ष्मी आणि गौरीसाठी खास एक स्पेशल गोठा तयार करणार आहे.
तो गोठा सर्व सोयींनी युक्त असणार आहे आणि त्यांच्या पुढच्या संकल्पना सुद्धा त्यांच्या मुखातून आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. जे आता मी कपिलाचं जे शेण आहे किंवा स्वर्ण कपिलाचं जे शेण आहे ते मी वेगळंच पद्धतीने एक त्याचं शेणखत सेंद्रिय शेणखत तयार. बरोबर. गोमूत्र त्यांचं अलग करत आहे. एक 100 लिटरच्या ड्रममध्ये मी साठवत आहे आणि त्याच्यापासून मी गोमूत्र हे सेपरेट एका 100 लिटरच्या टँकमध्ये केलेलं आहे. त्याच्यापासून जीवामृत करून आता सध्या माझा एक 10 गुंठ्याचा प्लॉट हे 100% सेंद्रिय शेती, भाज्या असू देत आमच्या फक्त घरामध्ये खाण्यासाठी ते मी करणार आहे. 10 गुंठ्याचा प्लॉट आता सध्या ऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबवलेलं आहे. ऊस गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये काम करणार. प्लॉट बनवून 10 गुंठ्यामध्ये तुम्ही घरच्यासाठी ज्या काय भाज्या आणि कडधान्य धान्य वगैरे जेवढं काय जेवढं शक्य होईल तेवढं मी. बरोबर. आपण युट्यूबवरती बऱ्याच वेळा बघतोय मी, आपण लिंक एकमेकाला शेअर करतो. त्या पद्धतीनं या आजच्या युगात युट्यूबचा उपयोग हा असा झाला पाहिजे. म्हणजे या चर्चेच्या माध्यमातून मी सुद्धा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की युट्यूबवरती फक्त हा मनोरंजन फक्त नसून माहितीचा खजाना आहे आणि त्या खजान्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. कित्येक लोक म्हणजे कनेरी मठामध्ये सुद्धा स्वामीजींनी 1 एकरमध्ये एक काहीतरी मॉडेल तयार केलेलं आहे. 1 एकरामध्ये 1 कुटुंब, लखपती योजना. आपले कनेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी त्यांनी ते मॉडेल विकसित केलेलं आहे. त्याच्यावरती आधारित आणि इतरही काही युट्यूबर आहेत त्यांनी ते बनवलेलं आहे. काही गोपालक आहेत त्यांनी सुद्धा ते बनवलेले आहेत, आपण नेहमी बघतो. त्या पद्धतीनं मेजरांचा एक संकल्प आहे की 10 गुंठ्याचा एक छोटा प्लॉट, जे घरी जेवढं काय आपल्याला धान्य, कडधान्य, भाज्या, पालेभाज्या आणि या सगळ्या गोष्टी जेवढं पिकवता येईल तेवढं घरच्यासाठी आपण तिथं पिकवायचं, असं तुमचा एक संकल्प आहे. फार सुंदर संकल्प आहे. म्हणजे आता सध्या ऊस जायची वाट बघता. ऊस गेल्यानंतर तुम्ही तो प्लॉट बनवणार. प्लॉट बनवल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बोलणारच आहे. आपल्या ऋषीविषयी चॅनलवरती आपण 100 ते पण हे करूया. आता सध्या लक्ष्मी आणि गौरी व्यतिरिक्त आपल्याकडं दुसरी एक गाय आहे. आता अर्थात मी माझ्या भाषेत तिला अवधसा म्हणतो. माझ्या भाषेत म्हणजे कॉमन समाजामध्ये आपण सध्या म्हणजे जे गोपालक, देशी गोपालक जे आहेत ते तिला अवधसा म्हणून जातो. पण तरी सुद्धा तिच्याबद्दल तुम्हाला एवढं कुतूहल आणि एवढं जिव्हाळ्याचं नातं काय आहे? ती जिव्हाळ्याचं एवढं नातं आहे असं तुम्ही विचारला, चांगला प्रश्न. ती पण छोटीशी होती तेव्हा माझ्या सासऱ्याने, आता सासरे माझे एक्सपायर झाले. बरोबर. पण त्यांनी जे दिलेली आहे गाय त्याचं ते 1 वर्ष होती त्यावेळेला. बरोबर. ते लहानपणापासून ते वाढवलेले आणि सासऱ्यांना आणि सासरवाडी करून दिलेले आहे आणि त्यांची आठवण म्हणून मी ती ठेवलेली आहे. बरोबर. म्हणून एवढ्या पुरतच मी ठेवलेलं आहे ते. पण तिचाही लळा म्हणजे त्या पद्धतीनेच मी लहानपणापासून तुमच्याकडे वाढल्यामुळं ती तुम्हाला अगदी लळा आहे. त्यावरून सुद्धा तुमचं प्राणी वर्तनाबद्दल प्रेम लक्षात येतं. सोबत म्हैस पण आहे. एक म्हैस. बरोबर. फार चांगलं. या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही तुमचं दिनचर्या सगळी घालवताय, तुम्ही शेती करताय, तुम्ही शारीरिक कष्ट इथं करताय, तुम्ही इथं प्रचंड मेहनत घेताय. ही तुमची फुलवलेली बाग सध्या आम्ही बघतोय. आता सध्या साधारण जानेवारी चालू असल्यामुळं कदाचित फक्त आता सध्या काजूला मोहर, आंब्याला मोहर याच गोष्टी आहेत. शेतात पिकं नाही आहेत. ऊस सोडला, उसा व्यतिरिक्त पण तुमचा आंब्याला आलेला मोहर, चिकूची बाग, त्यानंतर तुमचे लागलेले फणस, रामफळ, ही झाडं तुमची प्रचंड छान केली आहेत. तुम्ही देशी झाडं चांगली केली असतील. कपिलाची आई ती दूध किती देते, तिथं तिचा आहार काय होता आणि इथं आल्यानंतर आपल्या लक्ष्मीला, गौरीला तुम्ही आहारामध्ये काही बदल केलेत का आणि आहार आता सध्या काय देतो आणि तिची थोडक्यात दिनचर्या सांगा. कपिलाची जी आई आहे ती 5 ते 6 लिटर दूध देते त्यांच्या दूध एका वेळेस. बर. मी विचारलं होतं किती ह्याची आई किती देते, ते म्हणत होते 5 ते 6 लिटर आम्ही काढलेला. बर. त्यांचं ते खाद वगैरे सुग्रास, त्यानंतर ते कोंडा, भाताचा कोंडा असं ते मिक्स करून देत होते. बर. आणि त्यांचं ते हिरवा चारा असल्यामुळे ते हिरव्या चाऱ्यामुळे ते दूध देतात. बरोबर. लक्ष्मीला आणि गौरी चाऱ्याचं जे नियोजन मी केलेलं आहे ते आणल्यापासून भुईमुग होता त्या लोकांना. तिथं मी
बोरच्या पाण्यावरती मी मका त्यांच्यासाठी हिरवं, म्हणजे उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना हिरवं नसतं, बरोबर, पूर्ण सुकलेला चारा, ते पूर्ण हिरवा प्लस सुकलेला चारा दोन्ही मिक्सिंग करून द्यावं म्हणून मी एक 10 गुंठ्याचा प्लॉट मक्याचा पूर्णपणे सेंद्रिय केलेला. आणि सध्या त्यांना दुसरा इतर आहार काय? इतर आहार, इतर खाद्य म्हणायला गेला तर संध्याकाळी मी गहू, मका, सोयाबीन आणि काळी कोळी हे भरडून आणलेलं आहे. ते संध्याकाळी मी भिजत घालतो आणि सकाळी त्यांना खायला देतो. दोघी नाही? दोघी नाही. बरोबर. नाही, तिची त्यावेळी म्हणजे 1 महिन्यापूर्वीची शरीरयष्टी आणि आत्ताची शरीरयष्टी ती म्हणजे तिच्या पूर्वाश्रमीच्या मालकानीच म्हणावं लागेल, म्हणजे गोपालकानी, तर ती फार सुंदर होती तिथं, म्हणूनच तरी आपल्याला ती एवढी कपिला अपील झाली. कपिला अपील झाली आणि आपण तिच्या प्रेमात पडलो. पण त्यावेळेची शरीरयष्टी आणि आत्ताची शरीरयष्टी बघता मी दोन्ही फरक बघितले. आता जी चमक आहे तिच्यावरती, कारण ते शेतकरी गोपालक आहेत, त्यांना तेवढा पूर्ण वेळ तिच्या पालन पोषणावरती देता येत नव्हता. पण तरी सुद्धा तिची आई जर 5-6 लिटर दूध देत असेल आणि तिचीच ही लेक म्हणजे ह्या दोघी बहिणी आपल्या घरी आलेल्या आहेत आणि तिचं इतकं जर दूध असेल तर नक्की आपल्याला हिच्याकडून सुद्धा तेवढी अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. आणि दुधासाठी न म्हणता तिचं गोमूत्र आणि शेण सगळ्यात महत्वाचं. म्हणजे काळ्या गाईचं एक वैशिष्ट्य आहे, काळी कपिला जी आपण म्हणतो, शास्त्रामध्ये इतका तिचा जो दुर्मिळ जो म्हणतात तो योग नेमका काय आहे मी प्रेक्षकांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कपिला ही गाय मुळात देवांची गाय म्हणून संबोधली जाते. प्रत्येक वेदामध्ये हिचा उल्लेख आढळतो. रामायण महाभारतापासून आधी कालापासून गायीला फार अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यात विशेष काळी जर कपिला असेल, कारण काळा रंग हा मुळात कुठल्याही देशी गायीला तिच्या पाठीवरती सूर्यकेतू नाडी असते, त्या नाडीच्या माध्यमातून सूर्याची जी एनर्जी आहे ती आकर्षित केली जाते. आणि त्यातल्या त्यात काळी जर गाय असेल, काळी कपिला जर गाय असेल तर काळा रंग हा जास्त सूर्यप्रकाशाला आकर्षित करून घेतल्यामुळं अजून ती ऊर्जा डबल होते. म्हणजे या देशी गायीच्या, रेग्युलर देशी गायीच्या तुलनेमध्ये हिचं जे गोमय आहे हे 100 पटीनं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे ते इतकं गुणकारी आहे, औषधी आहे. हो हो नक्कीच. आता पुढचं तुमचं नियोजन काय आहे? तुम्ही अजून काय काय बनवणार आहात किंवा काय? आता मला सकाळपासून बघताय तुम्ही किती लळा लागलेला आहे दोघींचा, लक्ष्मीचा आणि गौरीचा. असंच मला अजून तुम्ही तिघेही एकमेकीला सोडून राहत नाही अजिबात, म्हणजे एकमेकांना अजिबातच सोडून राहत नाही. कारण गौरी पुढे गेली की कपिला पाठीमागून जाते, लक्ष्मी पाठोपाठ जाते, किंवा तुम्ही पुढे आला की कपिला आणि गौरी पाठोपाठ येतात. म्हणजे गौरी आणि कपिला तर एकमेकाला सोडून राहणारच नाही आणि तुम्ही त्या दोघींना सोडून राहणार. स्वर्गीय राजीवजी दीक्षित यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खरं तर मी त्यांचे हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते काम करत आहेत. त्यापैकीच मलाही मी स्वतःला समजतो आणि एक खारीचा वाटा त्यांच्या कार्यामध्ये आपलाही असायला पाहिजे. माझं ते नैतिक, माझी सुद्धा जबाबदारी आहे. देशसेवेची जशी तुम्हाला आवड आहे तशी मलाही आवड आहे. आपण बघतो जाऊ, आपण समाजसेवा करतो, त्या माध्यमातून आपण ह्या गोसेवेकडे वळलेलो आहोत. पण आपल्याकडे जी लक्ष्मी आहे तिचा उपयोग इतरांना सुद्धा कशा पद्धतीनं करून देता येईल. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना कुणाला गोमय औषधासाठी पाहिजे असेल तर मी ते शास्त्रोक्त पद्धतीने काचेच्या बरणीमध्ये पहाटेचं गोमूत्र हे मी काचेच्या बरणीमध्ये पकडून ते स्टोअर करून ठेवणार आहे. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांना गरजूंना म्हणजे फक्त हे औषधासाठी वापरायचं आहे तर मी 24 तास तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. माझा मोबाईल नंबर 7083158239. माझा मोबाईल नंबर आणि एकदा सांगतो 7083158239. धन्यवाद. अरे वा मेजर, आपण खरोखर ही एक सुवर्ण संधीच लोकांना उपलब्ध करून दिली आपल्या लक्ष्मीच्या माध्यमातून. म्हणजे तुमच्या भावना, तुमच्या परिवाराच्या भावना मी समजू शकतो. तुमची देशसेवा आणि समाजसेवा करायचा याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो मला लक्षात येतोय. कारण राजीवजींनी कित्येक व्हिडिओमधून सांगितलंय की कॅन्सर सारख्या असाध्य रोगावरती सुद्धा परिणामकारक औषधी म्हणून ह्या दुर्मिळ काळ्या कपिला गाईचं, कन्या गाईचं गोमूत्र हे
अगदी सोन्यापेक्षाही किमती आहे. बर. आणि त्याचा वापर मी आपल्या आजच्या एपिसोडमधून प्रेक्षकांना मी आवाहन करतो, म्हणजे तुम्ही आवाहन केलंच आहे, मी आणखी एकदा रिपीट करतो की मेजर कधीही रात्री बेरात्री तुम्ही कधीही जर त्यांना कॉल केला तर त्या एका कारणासाठी मेजर निश्चित उपलब्ध असणार आहेत. त्यांनी तसं सांगितलेलं आहे. कधीही तुम्ही रात्री जर फोन केला तर कधीही ते मात्र त्या गोमूत्राचं फक्त औषध म्हणून वापर करणं गरजेचं आहे. आणि रुग्णाची परिस्थिती ते बघितल्याशिवाय त्यांना ते देणार नाही, कारण प्रत्येक थेंब ते साठवून ठेवणार आहेत आणि त्या पद्धतीने त्याचा विनियोग करणार आहेत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की त्याचा वापर, जो गोमूत्र आहे त्याचा वापर हा कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, अगदी शेवटच्या टप्प्यातल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सुद्धा फार उपयोगी आहे. त्याची लोकांनी सुद्धा निश्चित त्याचा वापर करावा. मेजर, आपल्या कुटुंबाबद्दल काय माहिती सांगा? आमच्या कुटुंबामध्ये आमचं एकत्र कुटुंब आहे. आई वडील आहेत, मी, माझी मिसेस, मुलं, भाऊ आहे, मिसेस आहे, एक मुलगी आहे, कन्या. अशी एकत्र कुटुंब पद्धती आहे आमची सर्व. आणि प्लस आता 2 लक्ष्मी आणि गौरी ही आपले कुटुंबाचे सदस्य झाले. लक्ष्मी आणि गौरी नवीन सदस्य तुमच्या फॅमिलीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही सर्व कुटुंब त्यांचा निश्चित आम्ही हे करतो, आनंदोत्सवात आहोत. नमस्कार मंडळी. नमस्कार. कपिला, लक्ष्मी आणि गौरी ह्या दोन्ही गायी आपल्याकडे आल्यामुळं आपल्या घरात कसं आनंदाचं वातावरण आहे, किंवा तुम्ही काय अनुभूती घेताय, अनुभव काय आहे तुमचा, तुम्हाला कसं वाटलं? कपिला आणि गौरी ह्या दोन्ही गायी घरामध्ये आल्यानंतर घरातलं वातावरण आनंददायी आणि शांततामय आहे. आणि आम्हाला खरोखरच त्या गायी आल्यामुळं घरामध्ये आणि आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा पुष्कळसा त्या गायींच्याबद्दल आदर निर्माण झालेला आहे. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपले पूर्वज जे आहेत ते गायीच्या सानिध्यात, आणि प्रत्येक घरामध्ये गायी ह्या होत्याच, पण आता सध्या ते दुर्मिळ झालेलं आहे. आणि आता ह्या गायी आमच्या सानिध्यात आल्यामुळं ते एक आम्हाला असं वातावरण हे झालंय की खरोखरच आम्ही त्या गायींच्या सानिध्यात असल्यामुळं आम्ही देवांच्या सानिध्यात असल्यासारखं असं आम्हाला वाटतंय. आणि खरोखरच प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये या गायी असणं हे आता सध्याच्या युगामध्ये अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. अरे वा, खूप सुंदर, खूप सुंदर. काका, आपल्या फॅमिलीची ओळख कशी करून द्याल? ओळख करून द्या. माझ्या फॅमिलीमध्ये भरमा बाबू केसरकर, माजी सैनिक, आणि 71च्या लढाईमध्ये सहभाग घेतलेला एक माजी सैनिक आहे. आणि ही माझी पत्नी शकुंतला भरमा केसरकर. नमस्कार. ही गृहिणी आहे. आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी साथ यांनी मला दिलेली आहे. आमच्या घरच्या उन्नतीमध्ये, घरच्या प्रगतीमध्ये फार मोठा यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हा माझा मोठा मुलगा उत्तम. त्यांचा परिचय झालाय आमचा चांगला. उत्तम हाही एक माजी सैनिक आहे. मिलिटरीमध्ये त्यानं सर्व्हिस करून आता 2-3 वर्ष रिटायर झालेला आहे. आणि रिटायर झाल्यानंतर तो आता शेतीकडे लक्ष वगैरे द्यायला लागलाय. आणि जनावर वगैरे पाळणं हे त्यानंच आता सुरुवात केलेलं आहे. खूप त्याचा ही ह्या आमच्या घरच्या याच्यामध्ये फार मोठा वाटा त्याचाही आहे. आणि ह्या माझ्या मोठ्या सूनबाई सुनंदा. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी नात हर्षदा. नमस्कार. आणि हा नातू आयुष. हा माझा छोटा मुलगा अमर. हा सध्या IT इंजिनियर आहे. आणि त्याची सौभाग्यवती अर्चना ही माझी धाकटी सूनबाई. आणि त्यांची ही छोटी मुलगी वेदा. धन्यवाद. तुमचा सगळ्यांचाच शूट करताना मला फार आनंद वाटला, कारण अशा
जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती सध्या अस्तित्वात नाहीत आणि या अशा एकत्र कुटुंब पद्धती सगळ्यांनीच टिकवून ठेवाव्या या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांनाच मी आवाहन करतो. आणि तुमच्या या कुटुंबामध्ये मगाशी मेजर म्हणाले की आमच्या या फॅमिलीमध्ये आता सध्या गौरी आणि लक्ष्मी या दोघींचाही समावेश झाला आहे. मला फार छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. धन्यवाद. गौभक्तांनो, श्री भरमा केसरकर आणि श्री उत्तम केसरकर यांच्या जीवन प्रवासातून आपण कपिला गाईच्या आगमनातून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो. देशसेवा असो किंवा गोसेवा, त्यांनी आपल्या कर्तव्याला आणि संस्कारांना नेहमीच प्राधान्य दिले. कपिला गाय हा त्यांच्या पूर्वपुण्याईचा आशीर्वाद आहे आणि हीच गोष्ट आपल्याला शिकवते की चांगल्या कर्माची फळे ही नेहमी चांगलीच मिळतात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपिला गाईचे महत्त्व, तिच्या सेवेचे आध्यात्मिक आणि पर्यावरणीय फायदे यांची जाणीव करून घेतली. गायींचे रक्षण हे आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि ती आपल्या जीवनाची अमूल्य देणगी आहे. गाय प्राणी नसून प्राण आहे, जनावर नसून जान आहे आणि भारत देशाची शान आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला समजण्यासाठी आपल्या सूचना, मार्गदर्शन आणि शुभाशीर्वाद आम्हाला अत्यंत अमूल्य आहेत. असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि कॉमेंट्स आणि सोबतच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूच एका नवीन प्रेरणादायी गोकथेसह. तोपर्यंत आपली सर्वांची आज्ञा घेतो. गोसेवा करा, निसर्ग जपा आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान करा. हरे कृष्णा. राधे राधे.